सनातन संस्था दहशतवादी संघटना नाहीये। न्यायालयानं सनातनवर बंदी घालण्यास न्यायालयानं नकार दिलाय। सनातन संस्थेवरील किटाळ आता दूर झालेला आहे। सनातन संस्था आता दहशतवादी संघटना नाहीये असा निर्वाळा जो आहे तो न्यायालयानं दिलेला आहे। ज्या याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल करण्यात केली होती त्यांचा हेतू अर्थातच सनातन संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा होता। ते विशेषतः ज्या सनातन धर्मविरोधी शक्ती आहेत त्यांचाच एक भाग असलेला हा व्यक्ती ही या याचिकेच्या मार्फत सनातन संस्थेवरती बंदीची मागणी करत होता। माननीय उच्च न्यायालयाने ही याचिका मेंटेनेबल नाही, तुम्ही मागे घ्या, अन्यथा आम्ही ती फेटाळू अशा प्रकारचे निर्देश दिल्यानंतर या व्यक्तीने ही याचिका मागे घेतलेली आहे। अर्थात हे सगळं षडयंत्र सनातन संस्थेसारख्या एका आध्यात्मिक संस्थेला, टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, ती धर्मविरोधी शक्ती आहे, धर्मांध शक्ती आहे, अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करण्यासाठीचं एक नॅरेटिव्ह तयार करण्यात या पुरोगामी शक्तींच्या मार्फत येत होतं। विचारलेला की ही पिटिशन तुम्ही घालू कशी शकता, कोणत्या अधिकारात, याची मेंटेनेबिलिटी काय, याच्यावर त्यांना उत्तर देता आलं नव्हतं। त्याच मुद्द्याला धरून कुठेतरी ही पिटिशन त्यांनी शेवटी नाईलाजाने कोर्टाने फटकारलं की आता तुम्ही विड्रॉ करता तर आम्ही डिसमिस करू। हे विचारल्यावरती ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे। ही विड्रॉ व्हायला शेवटी नाही म्हटलं तरी 13-14 वर्ष गेली। या काळात त्या सनातन संस्थेच्या बद्दल अनेक बातम्या विचित्र छापून आल्या। आता या पिटिशनच्या डिसमिसलच्या बातम्या तेवढ्याच छापून येणार का हा प्रश्न आहे। कारण आपण बघतो लोकशाही आहे, वैचारिक स्वातंत्र्य आहे, हे सगळं म्हटलं जातं, पण काही गोष्टी सिलेक्टिव्ह दाखवल्या जातात आणि काही दाबल्या जातात। हा एक वैचारिक दहशतवाद आहे का, आणि काही संघटना, काही माणसं याची बळी बनवली जातात का। 2024 पर्यंत ही याचिका चालवल्यानंतर काल ज्या वेळेला ही याचिका सुनावणीला आली तेव्हा उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना धारेवर धरलं की तुमची याचिका कायद्याला धरूनच नाहीये आणि हास्यास्पद आहे। अशा स्वरूपाचं न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर याचिकाकर्त्यांनी निमूटपणे ती याचिका मागे घेतलेली आहे। पण या सगळ्या प्रकरणामध्ये संस्थेची बदनामी सतत 14 वर्ष झाली, त्याविषयीच्या बातम्या आल्या आणि या प्रकारच्या याचिकाकर्त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा दुरुपयोग केला। एकूणच पाहता असं दिसतं की संघावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी काय किंवा सनातन संस्थेविरुद्धचा उठवलेला काहूर काय, या प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा एक प्रयत्न होता। सुदैवाने तो प्रयत्न पूर्णपणे फसला। पण यामुळे जे काही नुकसान होतं संघटनांचं त्यावर कुठेतरी विचार करून अशा याचिकाकर्त्यांविरुद्ध कडक कार्यवाही व्हायला पाहिजे।